नागपुरात सध्या एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश. आतापर्यंत 47 जणांना अटक. गृहमंत्री फडणवीसांची माहिती. नागपूर शहरातील चिटणीस पार्कमधून पोलिसांचा रूट मार्च. शहरातील चिटणीस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भालदारपुरा, आगरसेन चौक, सेवा सदन चौक, गीतांजली टॉकीज, हंसापुरी मार्गावर पोलिसांचा रूट मार्च. नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 40 पोलीस जखमी. पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर, तर पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार. 2 दिवसांपासून नागपुरात विहिंप बजरंग दलाकडून भडकवणारी विधानं. कुणीही बाहेरून आलेली लोक नाहीत. संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्लॅनिंग करून काल हिंसा घडवली गेली. औरंगजेबाला मानणारे काही लोक अफवा पसरवतायत. आम्ही जाळलेल्या कापडावर कुठलाही धार्मिक मजकूर लिहिलेला नव्हता. दंगलखोरांवर कारवाई व्हावी. विश्व हिंदू परिषदेकडून पत्रकार परिषदेमध्ये मागणी. काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलं असावं. हिंसा नेमकी कशी झाली याची चौकशी सुरू. योगेश कदम यांची माहिती. गुप्तचर यंत्रणा, पोलीस झोपले होते का? प्रशासनावर गृहमंत्रालयाचा अंकुश राहिलेला नाही. नागपुरातील राड्यावरून अंबादास दानवेंचा सवाल. फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली. औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे? तुलना करताना लाज वाटायला हवी. शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार. फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभारासोबत केली. त्यामुळे मी कुठेही चुकीचं बोललो नाही. त्यामुळे वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. हर्षवर्धन सपकाळांकडून फडणवीसांबद्दलच्या वक्तव्याचं समर्थन.